आरीवर्क शिकायचे ना? चला तर मग पाहूयात आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टेम स्टिच. स्टेम स्टिच म्हणजे देठाचा दांडा असं म्हणतात. हा टाका ब्लाऊज वगैरे वर्क करताना युजफुल आहे. ते आपण पुढे जाताना बघूयातच. टाका सुरुवात करताना आपण सुईच्या साहाय्याने दोरावरती काढून घेणार आहोत. एक छोटा टाका मागे घेऊन टाकणार आहोत. मागच्या साईडला लॉक टाका टाकणार की आपला टाका फिक्स होतो. एक नॉर्मल मोठा टाका टाकणार, तिथे एक छोटा लॉक टाका आपण शिकलो. तो टाका टाकून टाक्याच्या अर्ध्यावरती येऊन टाक्या साईडला सरकून त्याच्या खाली किंवा अगदी जवळ असा एक टाका पाडून त्याच्या शेजारी पुन्हा छोटा टाका करून पुढे टाका काढणार आणि असं स्टिच करत जाणार. एक मोठा टाका, एक छोटा टाका, मागे अर्ध्यात येऊन एक टाका, एक छोटा टाका, परत पुढे जायचे, परत एक छोटा टाकून मागे यायचे अर्ध्यात. असं करत करत आपण हा टाका काढणार आहे. हा टाकाचा व्हिडिओ एकदा पाहून समजला नाही तर रिपीट पहा, प्रॅक्टिस करा. अशाच पद्धतीने आपण या टाक्याची सुद्धा जरी थ्रेड, पॉलिस्टर थ्रेड व सिल्क थ्रेड या तिन्हीच्या मदतीने प्रॅक्टिस करणार आहोत. हा टाका आपल्याला पुढे जाताना ब्लाऊज वरती काढायच्या डिझाईन, स्लीवच्या डिझाईन वगैरे करताना उपयोगात येणार आहे. व आरीवर्क मधला कुठलाच टाका हा एक दिवसाच्या प्रॅक्टिस मध्ये जमणार आहे. तुम्हाला सुरुवातीला चेन स्टिच साठी थोडा वेळ लागेल व सेमच्या तसाच वेळ तुम्हाला एंड नॉट साठी सुद्धा लागेल. परंतु एकदा चेन स्टिच फिनिशिंग मध्ये जमायला लागली की बाकीचे टाकेही तुम्हाला जमतील किंवा थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर ते आणखी छान पद्धतीने जमते. आपण व्हिडिओमध्ये पुढे जाताना टाक्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार व त्यानंतर गळ्याला वर्क कसं करायचे, स्लीव्हला वर्क कसं करायचे, पूर्ण ब्लाऊज कसा बनवायचा किंवा त्यासाठी लागणाऱ्या टिप्स, ट्रिक्स सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही शंका असेल तर कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.